मुंबई पुणे एक्सप्रेसवे, ज्याला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे म्हणून देखील ओळखले जाते आणि ज्याची लांबी 94.5 किलोमीटर आहे आणि हा भारतातील पहिला द्रुतगती मार्ग आहे। तसेच हा एक्सप्रेसवे 6 लेनचा नियंत्रित टोल एक्सप्रेसवे आहे, जो देशातील सर्वात रहदारीचा रस्ता आहे। सध्या मुंबईत 4 राष्ट्रीय महामार्ग आणि पुण्यादरम्यान द्रुतगती महामार्ग आहे। तरीही मिसिंग लिंकची गरज का होती आणि ही लिंक इतकी महत्त्वाची का आहे, याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, एक्सप्रेसवेच्या शेजारी असलेल्या बोगद्यापासून खंडाळा, जो 6 लेनचा आहे, मात्र येथे ट्रॅफिक ही दररोज 10 लेन रोड सारखी असते। त्यात मुंबई पुणे एक द्रुतगती मार्ग हा 6 पदरी आणि राष्ट्रीय महामार्ग हा 4 पदरी, असे एकूण 10 पदरी वाहतूक चालते। मोठ्या प्रमाणात वाहतूक आणि लँडस्लाइडमुळे या विभागात नेहमीच ट्रॅफिक ही होतच असते, ज्याचा थेट परिणाम हा वाहनांच्या वेगावर होत आहे। त्यामुळे या एक्सप्रेसवे वर प्रवासासाठी खूप वेळ लागतो। मात्र वेळेची बचत करण्यासाठी या एक्सप्रेसवे वर वाहने हे वेगाने धावतात। त्यामुळे या एक्सप्रेसवे वर अपघातांचे प्रमाण हे अधिक आहे, त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम असते। 1995 मध्ये मेकर्स राइट्सने मुंबई पुणे एक्सप्रेसवे साठी फिजिबिलिटीचा स्टडी केला आणि या एक्सप्रेसवे वर घाट असलेल्या काही विभागासाठी पर्यायी मार्ग सुचवला। तांत्रिक समितीने प्रकल्प अहवालाचा आढावा घेण्यासाठी MSRDC द्वारे तांत्रिक सल्लागार समिती नियुक्त केली होती। या प्रकल्पाला तांत्रिक समितीची मान्यता मिळाल्याने या पर्यायी रस्त्याला मिसिंग लिंक असे नाव देण्यात आले। खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट या सध्याच्या मुंबई पुणे एक्सप्रेसवे सेक्शनची लांबी 19 किलोमीटर आहे। या नवीन लिंकच्या बांधकामानंतर हे अंतर 13.3 किलोमीटर इतके कमी होईल। त्यामुळे मुंबई ते पुणे एक्सप्रेसवेची एकूण लांबी 6 किलोमीटरने कमी होणार आहे आणि प्रवासाचा वेळ 20 ते 25 मिनिटांनी कमी होणार आहे। या प्रकल्पात 2 बोगदे असतील, ज्यांची लांबी 1.75 किलोमीटर आणि 8.92 म्हणजेच 9 किलोमीटर असेल। तसेच 2 केबल ब्रिज असतील, ज्यांची उंची 770 मीटर आणि 665 मीटर असेल। या प्रकल्पाची एकूण किंमत 6,695 कोटी रुपये असून त्याची एकूण लांबी 13.30 किलोमीटर आहे। ही मिसिंग लिंक 8 लेनची असेल, ज्याचे सध्या बांधकाम सुरू आहे आणि त्याचे उद्घाटन हे 2025 मध्ये होणार आहे आणि त्याचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ करत आहे। तर 60% काम हे पूर्ण झाले आहे, जे 2 पॅकेजमध्ये होत आहे। आम्हाला आशा आहे की 2025 पर्यंत ही मिसिंग लिंक लोकांसाठी खुली होईल। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।